फुलपाखर आली सहलीवर, रविवारची सुट्टी घालवू, या घडीभर गंमत करू, या घडीभर वासंती, गंमत करू. वासंती, ए वासंती, 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 काय हो? कसली यादी बनवली आहे या इथे? पाण्याची बाटली, पेन, डायरी, ओळखपत्र, कंगवा, छोटा आरसा, काय काय लिहिलंय बाप रे. कसली तयारी सुरू आहे नेमकी? प्राध्यापक महोदय, हा, आज शनिवार आहे, हो उद्या रविवार आहे. बरोबर, रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. अगदी खरंय. आणि उद्या आम्ही सर्व मैत्रिणींनी मस्तपैकी पावसाळी सहलीचा बेत आखलाय. पावसाळी सहल? वा वासंती, बोला बोला बोला. पावसाळ्यात सहल काढावी असं एक तरी ठिकाण आहे का आपल्या जवळपास? तूच सांग बरं. आहात कुठे प्राध्यापक महोदय? हा? पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामुळे जिकडे तिकडे मस्त हिरवळ दाटली आहे. डोंगर माथ्यावरून पाण्याचे ओहोळ अगदी धबधब्याचं रूप घेऊन उड्या मारत मारत कोसळतायत. पाणी साचून तळी तयार झाली आहेत. अशी असंख्य ठिकाणं आपल्या अवतीभोवतीच आहेत म्हटलं. असंख्य ठिकाणं, हो, आणि तीही आपल्या जवळपास. येस. मला कशी माहिती नाहीत बुवा ही? आपली भ्रमंती ही फक्त एकाच वाटेवरून होते ना, कारण की घरून निघायचं ते कॉलेजपर्यंत, कॉलेजवरून निघाले की थेट घरी, रस्त्यात कुठेही न थांबता, अगदी इकडे तिकडे न बघता, नाका समोर. वासंतीबाई, माझी टिंगल करण्याची एकही संधी सोडत नाहीत हं तुम्ही. घ्या. हे 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 अजिबात योग्य नाही. अहो, टिंगल नाहीये हो. मग मग आपल्या शहराजवळची निसर्गरम्य स्थळं सुद्धा तुम्हाला माहीत नाहीयेत, म्हणून म्हटलं एवढंच. आपल्या शहराला लागून असलेली निसर्गरम्य ठिकाणं अशी किती आहेत बरं, सांगतोस? भरपूर आहेत. सांग सांग. त्या पाटील बहिणींनी छान यादी केली आहे. बापरे, यादी? अगदी, हो, मग गाडीवाल्याशी सुद्धा बोलणं करून ठेवलंय. आणि उद्या आम्ही सर्व मैत्रिणी मस्तपैकी सहल एन्जॉय करणार आहोत. वसंता, ए वसंता, अरे आहेस का घरात? या वा या. वा वा, मधुबा आलास, ये ये ये, बरं झालं तू आलास. म्हणजे काय वसंता? अरे तू आलास म्हणजे मी एकटा पडत नाही. तू आणि एकटा पडतोय? मग मग मला काहीच कळत नाहीये. तुला काय म्हणायचंय, जरा स्पष्ट सांग बघू. अरे मधुबा, उद्या रविवार. ही वासंती तिच्या मैत्रिणींसोबत निसर्ग सहलीला चालली आहे. अरे हो, माझ्या घरी अशीच काहीतरी तयारी सुरू आहे. ती पाठीवर घ्यायची सॅक, पावसाळी चप्पल, रंगीत टोपी, छत्री, असंच काहीतरी जमवाजमव सुरू आहे. अहो भाऊजी, उद्या आम्ही सर्व मैत्रिणी सहलीवर जातोय. तुम्हाला सांगितलं नाही का वहिनी? वहिनी ती मला ऐनवेळी सांगेल बघा, आणि मग माझी धांदल बघायला तिला जाम मजा येते. काय सांगू. वासंतीबाई, हा, तुम्ही बोला. निसर्ग सहलीला जाणार, पर्यावरणात जाऊन तुम्ही तिथं पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांची रॅपर्स, प्लॅस्टिक वापरून फेकणार. यानं काय होईल? पर्यावरणाचं नुकसानच होईल ना. मीही तेच म्हणतोय वसंता. मग मग पर्यावरणात जाणारी ही अतिउत्साही मंडळी निसर्गाचं सौंदर्य डळमळीत करतात, असं माझं ठाम मत आहे. बरोबर. भाऊजी, अति उत्साही पर्यटकांमुळे निसर्गाच्या सौंदर्याला बाधा पोचते, नाहीतर काय. निसर्गाची हानी होते. नक्कीच. सगळं बरोबर आहे. पण आम्हा मैत्रिणींचा समूह निसर्गाचं संवर्धन करण्याचा संकल्प घेऊनच निसर्गात जाणार आहे. निसर्गाचं संवर्धन? मलाही प्रश्न पडलाय मधोबा, की या महिला निसर्गात जाऊन कसं काय करणार आहेत की ज्यानं निसर्गाचं संवर्धन होईल. अहो, खूप कल्पना आहेत बरं का. खूप साऱ्या संकल्पना आहेत आमच्याकडे. अहो वासंतीबाई, या बोला, बोला. संकल्पना राबवण्याच्या नादात निसरड्या खडकांवरून पाय नका घसरू देऊ म्हणजे झालं. अहो, आम्ही निसरड्या खडकांवर नाही तर ओलसर मातीच्या ठिकाणी प्रयोग करणार आहोत. प्रयोग करणार? हो. म्हणजे काय करणार आहात वहिनी तुम्ही? बघ ना मधोबा, मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय जो तुला पडलाय. तुम्हा दोघांना नुसता प्रश्न पडलाय आणि इतकी उत्सुकता ताणली गेली. कमाल आहे बुवा. नाहीतर काय वासंती, तुम्ही महिला निसर्ग संवर्धन करणार म्हणजे काय करणार, हाच तर खरा मला पडलेला प्रश्न आहे. कसं आहे ना प्राध्यापक महोदय आणि भाऊजी, तुमच्या दोघांच्या प्रश्नाचं उत्तर तर ऐका. सांगा सांगा. हां, तर आम्ही महिलांनी मागेच उन्हाळ्यात आपापल्या घरी वेगवेगळ्या फळांच्या बिया वाळवून त्यांना गाईच्या शेणात मिसळून ते गोळे उन्हात सुकवून ठेवलेत. बरं बरं का. असे तयार केलेले
जे गोळे आहेत ना त्यांना सीड बॉल असं म्हणतात. हो का? हां, आता हे सीड बॉल आमच्या मंडळाने उद्या निसर्गात पेरायचे असं ठरवलंय. अरे बाप. मग प्लॅस्टिक जमा करण्यासाठी आम्ही जनजागृतीपर फलक सुद्धा तयार केलेत वा वा. आणि ते सुद्धा आम्ही ठिकठिकाणी लावणार आहोत. काय सांगा आता, कशी वाटली आयडियाची कल्पना? वासंतीबाई सीड बॉल की काय ते कसे पेरणार आहात तुम्ही? अहो, ते सीड बॉल आहे ना, हां. ते फक्त ओलसर जागी भिरकवायचे. बर. ते भिजले म्हणजे आपोआप फुटून त्यातली जी बीज आहेत, बिया आहेत, ती रुजण्याची प्रक्रिया घडते. वहिनी, मग काय भन्नाट आयडिया आहे हा. बिलकुल. ना रोपं आणण्याची झंझट, ना खड्डे खणण्याची तसदी. येस. आपल्याला पटलं बुवा आहे. कसं आहे ना भाऊजी, हे सीडबॉल तयार करण्याचीच काय ती मेहनत, बाकी काहीच नाही. पण वहिनी, कोणकोणत्या बिया वापरल्या तुम्ही सीडबॉल बनवायला? कसं आहे ना, ज्याला ज्या बिया उपलब्ध झाल्या त्यांनी त्या बिया घेतल्या, वापरल्या सुद्धा. आता तुम्ही सुधा वहिनींना ओळखतात ना, हो. त्यांनी चिंचोक्या घेतल्या, पाटीलबाईंनी जांभळाच्या बिया, बर. वनिताने बोरांच्या आठवड्या, ती रुपाली आहे ना शेजारची, तिला सीताफळाच्या बिया मिळाल्या, आणि मीनाने आवळ्याच्या आठवड्या. अशा सगळ्या ज्यांना जे मिळतील त्यांनी ते वापरलं आणि सीडबॉल तयार केले. बर. मी आणि शिल्पाने प्लास्टिक संकलनाचे फलक तयार केले. वासंती तुमची संकल्पना बाकी भारी आहे बरं का. मग महिलांचं कसं असतं, त्यांनी एकदा का ठरवलं कसं करायचं की त्या करणारच. मीही तेच म्हणतोय वसंता. मग Yes. महिलांनी एकदा ठरवलं की त्या करणारच. काय वहिनी, खरंय ना? खरंय खरंय भाऊजी, आता तुमच्या आलंय ना लक्षात, मी तुमच्यासाठी सुद्धा चहा करणार आहेच, आणि ते सुद्धा चांगलं आलं घातलेला चहा करणार बऱ्या, आहे. बऱ्या. तू मात्र चहा चलाखीनं उकळणार. राहू द्या हो भाऊजी, काय फक्त चहासाठी येतात का? तुम्ही दोघी मित्रांमधली ही जी मैत्री आहे ना, ही जगजाहीर आहे म्हटलं. वशा, चहा घेतला म्हणजे कशी एनर्जी येते हे बरोबर. बघच मित्रा. बरोबर मधोबा, बरोबर. यावेळी पावसाचं प्रमाण कमी झाल्यासारखं वाटतंय नाही? वसंता, अजून पावसाळ्याची सुरुवातच म्हणायला हवी रे. अजून पावसाळा बराच बाकी आहे. नाही, पण यावर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला होता नाही का? पण भाऊजी, खरं म्हणजे आपल्या परिसरातले बरेच धबधबे बऱ्यापैकी कोसळू पण लागलेत. आपल्याकडल्या धबधब्यांच्या परिसरातच कोणतं ना कोणतं देवस्थान असल्याने काय होतं, देवदर्शन सुद्धा होतं, निसर्गदर्शन सुद्धा होतं. दोन्ही कामं अगदी आरामात होतात. पण वासंती, पावसाळ्यात बाहेर जाताना पर्यटकांनी नियमांचं पालन काटेकोरपणे करणं आवश्यक आहे. होय, आमचे सहल आयोजक हे नेहमीच सहलींचं आयोजन करतात, त्यामुळे त्यांना तशा सूचना आहेतच, आणि त्या सूचना त्यांनी सर्वांना आधीच देऊन ठेवल्या आहेत. पण वासंती, मी काय म्हणतो, तुम्ही मैत्रिणी प्रवासादरम्यान वेळ घालवण्यासाठी काय काय करणार आहात? काय काय करणार? हो. प्राध्यापक महोदय, आम्ही प्रवासादरम्यान वेळ घालवण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? सांगा बरं. वासंती असं चिडतेस कशाला? चिडत नाहीये हो. मग अगं, प्रवासादरम्यान छान गाण्यांच्या भेंड्या खेळा, एकमेकींना कोडी घाला, नवीन उखाणी सांगण्याची स्पर्धा घ्या, नाहीतर सुरू होतील ती रटाळ विषयावरची चर्चा. रटाळ विषयावरची चर्चा? मग म्हणजे कसली चर्चा? वसंता, आता खरी वहिनींची उत्सुकता ताणली गेलीये. भाऊजी, महिलांच्या चर्चेचे विषय रटाळ असं म्हणूच कसे काय शकतात हे मला कळायलाच हवं. वासंती, अगं मला म्हणायचं आहे की छान प्रवासाचा आनंद घ्या, गाण्याच्या भेंड्या खेळा. फक्त मी घरी हा पदार्थ बनवला, मी तो पदार्थ बनवला, याची रेसिपी अशी, मला तू त्या पदार्थाची रेसिपी सांग, अमुक पदार्थ बिघडला, तमुक पदार्थ बिघडला, किंवा मी ही साडी घेतली, अशा चर्चा मात्र तुम्ही करू नका. एवढंच काय ते मला म्हणायचं आहे, बाकी काही नाही. अहो, पाककलेचं आणि महिलांचं अविभाज्य असं नातं हे. ते खरं आहे. मग तुम्हाला नाही कळणार ते. पण वासंती, कुणीतरी एखादा पदार्थ बनवला म्हणून आपणही तो लगेच करण्याच्या अट्टहास नसावा असं मला वाटतं. काय मधोबा, माझ्या मताशी तू पण सहमत असशीलच, हो ना? वसंता, अरे माझ्या घरी तर एखादा नवीन पदार्थ बनवला गेला तर त्या पदार्थाचा पहिला चव चाखणारा मीच असतो. पण खूप कठीण परिस्थिती असते रे. कठीण परिस्थिती? भाऊजी, माणसानं अशा वेळी स्वतःला भाग्यवान समजावं. प्रश्नच नाही. मग अहो, आपली पत्नी नवनवीन रेसिपी शिकते, नवे नवे पदार्थ बनवून आपल्याला खाऊ घालतीये. पण वहिनी, माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते, त्याचं काय?
म्हणजे म्हणजे काय भाऊजी, काय म्हणायचं काय म्हणजे तुम्हाला? वासंती वासंती, खरं बोलावं की खोटं या कात्रीत सापडतो या. मधोबा अशा वेळेस. काय मधोबा, खरं की खोटं? अगदी बरोबर ओळखलंस मित्रा तू. तू खरंच माझा परममित्र असल्याचं सिद्ध केलंस. वा वा. पण भाऊजी, वहिनींनी बनवलेल्या पदार्थाचा वानोळा आमच्याकडेही येतो म्हटलं. किती छान बनवतात त्या, कुठलाही पदार्थ. तुम्ही आपलं उगाच नावं ठेवतात. हे बाकी खरं आहे वहिनी, मधोबा. तुमच्याकडे येणारा वानोळा हा सरावानंतरचा असतो. त्याआधी माझ्यावर झालेले प्रयोग आणि त्या प्रयोगांचं निरीक्षण, अनुमान तपासताना माझी पुरती वाट लागते हो. पण मधोबा, जो पदार्थ महिलांना चांगला जमला त्याचं त्या जाम मार्केटिंग करतात, नाहीतर जाहिरात काय? करतात आणि तो पदार्थ नक्की बिघडतो. त्याचं ना पीठच खराब येतं, नाहीतर तेलच खराब असतं, नाहीतर चक्क त्या पीठ दळणाऱ्या चक्कीवाल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात कधी कधी उभं राहावं लागतं. हा हा, हे मात्र तुझं निरीक्षण अचूक आहे मग- मित्रा. मग तुला काय वाटतं मधोबा, तूच एकटा टेस्टर आहेस काय? अहो, इतकं काही नावं ठेवण्यासारखं बनवत नाही म्हटलं मी. जे काही बनवलंय ते पहिल्या प्रयत्नातच अगदी यशस्वीपणे बनवलंय म्हटलं मी. कधी काही त्रास झालाय का तुम्हाला हे वासंती, सांगा. त्रास पोटाला नाही ग, कानांना मात्र झाला. हा कानांना? आता हे काय नवीन? खाल्लेल्या पदार्थांचा त्रास कानांना झाला? जगातलं 8वं आश्चर्य बाई हे तर. खरंय ग वासंती, तुझ्या हातचा पदार्थ पहिल्या प्रयत्नातच अचूक जमलेला असतो, मग पण त्यानंतर 15 दिवस तरी मला त्या पदार्थाचं सतत कौतुक ऐकावं लागतं. कानही नाही म्हणायला लागतात, पण इलाजच नसतो ना. काय वसंता, माझ्याकडे तर पोटावरही अत्याचार होतो आणि कानांवरही. भाऊजी, इतकंही नाही बरं का. तुम्ही 1 नंबरचे खवय्ये असल्यावर तुमचंच तोंडावर नियंत्रण राहत नाही, हा, हे म्हणून मात्र खरं. त्या बिचाऱ्या पोटाला त्रास सहन करावा लागत असणार. वासंती वासंती, तुझ्या हातचे पदार्थ मात्र पहिल्याच प्रयत्नात छान जमलेले असतात बरं का. थँक्यू. उद्या प्रवासादरम्यान कुठल्या पदार्थाची रेसिपी सांगायची याची उजळणी करून घ्या आत्ताच. काय हो, आधीच विचारून झालं सर्व मैत्रिणींकडून रेसिपी. मला उद्या काही कोणी त्रास देणार नाही. उद्या आम्हाला फक्त एन्जॉय करायचं आहे. आम्ही कुठलंच टेन्शन घेणार नाहीये. करा करा, खूप एन्जॉय करा, खूप फोटो काढा, व्हिडिओ बनवा. फक्त निसरड्या खडकांवर मात्र काळजी घ्या, इतकं झालं. वहिनी, अजून एक काळजी घ्यायची आहे. कोणती बुवा? प्रवासादरम्यान बाहेर मिळणारे खाद्यपदार्थ जेवढे टाळता येतील तेवढे टाळायचे. पावसाळ्यात तर हे आवर्जून लक्षात ठेवावं तुम्ही. खरं अहो भाऊजी, आमच्या सहलीचे आयोजक आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारे आहेत. ते पाण्याची व्यवस्था गाडीतच करून ठेवतात. प्रवासादरम्यान त्यांची भोजनाची ठिकाणं वगैरे सगळं ठरलेलं असतं. तिथं स्वच्छतेसोबतच उत्तम प्रकारे जेवण बनवलं जातं. अगदी अशाच ठिकाणी ते घेऊन जातात बरं का. वासंती, अशा ठिकाणी सुद्धा काही मंडळी अन्नपदार्थांना नावं ठेवतात. उलट त्या भागात बनवला जाणारा एखादा विशेष पदार्थ त्या ठिकाणी जर उपलब्ध असेल ना, तर तुम्ही जरूर चाखून बघावा. अहो, आम्ही कोणकोणत्या ठिकाणांवर जाणार आहोत, तिथे काय काय पाहणार आहोत, तिथं काय खायचं, याचं पुरेपूर नियोजन माझ्या मैत्रिणींनी करून ठेवलं आहे. आजकाल हा जो प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाईल आहे ना, हा प्रत्येकाला पुढच्या सर्व गोष्टी आधीच दाखवून देतो. त्यामुळे आपण शरीराने फक्त तिथं जायचं बाकी असतं. वासंती मनाने आपण पोहोचलेलो असतो आधी. वासंती वासंती वासंती, मला मोबाईलवरून आठवलं बघ. काय तुम्ही झालं? जिथं कुठं जाणार आहात ना, तिथं चुकूनही सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू नका. हां हां, हे मात्र मुद्द्याचं बोललास मित्रा. हो. आजकाल आपण रोजच ऐकतोय की सेल्फीच्या नादात काय तर पायच घसरला, तोलच गेला, जीव गेला. इतकं आवश्यक असतं का रे सेल्फी घेणं? भाऊजी, अहो आम्ही सर्व समजदार महिला आहोत. तुम्ही म्हणतायत या सर्व चुका अति उत्साही तरुण मंडळीकडून घडतात, तेव्हा आमच्याकडून असा काही नियमभंग होईल असं समजू नका. पण वासंती, तू जेव्हा अशी निसर्ग सान्निध्यात जाते तेव्हा खरंच खूप प्रसन्न दिसतेस बघ. तुमचं आपलं काहीतरीच. खरंच. निसर्गाच्या सानिध्यात कोणीही गेलं ना तरी शुद्ध हवा, छान स्वच्छ शुद्ध पाणी मिळाल्याने तरतरीत होतोच. तसा न झाला तरच नवल, मी तर म्हणते. म्हणून म्हणतो वसंता, आपणही आपली मित्रांची एक सहल आयोजित करायला काय हरकत आहे? खरंय मधोबा तुझं म्हणणं. या महिलांची ही उद्याची सहल पार पडली की त्याच आयोजकाला आपल्या सहलीचं आयोजन करायला सांगूया. काय मी वाटतं तुला? आजच मोबाईलवर मेसेज तयार करतो. कर. आपणही आता निसर्ग सहलीवर निघायलाच हवं. हो. भाऊजी, निसर्गावर प्रेम करता येत असेल तरच तुम्ही निसर्ग सहलीवर जा. निसर्गाची हानी होईल असं तुमचं वागणं असेल तर अजिबात जाऊ नका. वासंतीबाई, तुम्ही आधी तुमची सहल आटोपून घ्या, मग आम्ही त्याच आयोजकामार्फत पुढच्या रविवारी निसर्ग सहलीवर जाऊ. मग तर झालं. बघा वहिनी, इतकं तुमच्या मर्जीप्रमाणे झाल्यावर तुम्ही काय करणार सांगा बरं? काय करणार? अच्छा, नाही केलाय ना भाऊजी. तुमचा चहा केला आहे. आल्याचा चहा तयार आहे. हा घ्या आल्याचा चहा. धन्यवाद धन्यवाद वहिनी, तुमचा प्रवास सुखाचा हो. धन्यवाद.